आज आपण पाहणार आहोत टम्म फुगलेले जाळीदार मऊ लुसलुशीत आणि आतून पोकळ असे रव्याचे अप्पे। तर हे अप्पे इतके हलके फुलके आणि जाळीदार होतात ना, चव म्हणाल ना तर डाळ तांदळाचे अप्पे ह्याच्या पुढे फिके पडतील। अगदी 15 मिनिटात घरात हाताशी असलेल्या साहित्यामध्येच आपण ह्याचं बॅटर तयार करू शकतो। मुलांना 4 वाजताच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या न्याहारीसाठी तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार करू शकता। सोबत खाण्यासाठी बनवले आहे चटपटीत नारळाची चटणी। तर आज मेजरिंग कपचा वापर करून मी तुम्हाला या रेसिपीचं अचूक प्रमाण दिलेलं आहे। सोबत खूप साऱ्या टिप्स आहेत, नवीन ट्रिक्स आहेत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रव्याचे अप्पे बनवण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप बारीक रवा घेतला आहे। मेजरिंग कप नसतील तर भाजीची 1 वाटी सेट करा। यामध्येच मी घालते पाव कप तांदळाचं पीठ, अर्धा कप दही। दही घेताना शक्यतो घट्ट घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण पुढे मी जे सांगणार आहे ना ते चुकणार नाही। किंवा दही घ्यायचं नसेल, ताक घ्यायचं असेल तर त्याचं देखील प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगेनच। आता हे बॅटर बनवण्यासाठी ना आपल्याला पाण्याची गरज आहे, तर पाणी देखील मी इथे मोजून घेते। सुरुवातीला मी अर्धा कप एवढंच पाणी यामध्ये ॲड करते आणि हे पूर्ण बॅटर छान मिक्स करून घेते। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होईल ना, तांदळाच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात। म्हणून आपण यामध्ये ना अगदी थोडं थोडं करत पाणी घालून मग हे बॅटर छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे खूप घट्ट आहे। रव्याचा कुठलाही पदार्थ करताना ना त्यात जे आपण पाणी वापरतो ते पाण्याचं प्रमाण जे आहे ते रव्याच्या क्वालिटीवर डिपेंड असतं। थोडंफार कमी जास्त लागू शकतं। पुन्हा मी अर्धा कप पाणी भरून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून मी या बॅटरमध्ये घालणार आहे। जाड रवा असेल ना तर मिक्सरला आधी आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ही सगळी पुढची प्रोसेस करायची आहे। या बॅटरपासून तुम्ही नाश्त्याचे अनेक प्रकार बनवू शकता, जसं की उत्तप्पा, घावण, डोसे, अप्पे आणि इव्हन ढोकळा सुद्धा तुम्ही या बॅटरपासून बनवू शकता। तर हे बॅटर बनवण्यासाठी ना टोटल आपल्याला पाऊण कप इतकं पाणी लागलं आहे। यामध्ये घालूया सपाट पाव चमचा खाण्याचा सोडा। तर अप्पे जाळीदार होण्यासाठी ना आपल्याला हा सोडा बॅटर भिजवतानाच घालायचा आहे। बरेच जण काय करतात, बॅटर भिजवून झाल्यानंतर जेव्हा आपण अप्पे करायला घेतो ना त्यावेळेस सोडा घालतात, पण अप्पे जर तुम्हाला हलके फुलके जाळीदार हवे असतील ना तर या स्टेजला सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यानंतर मिनिटभरासाठी हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 15 मिनिट आपण ह्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत नारळाची चटणी कशी करायची ते पाहूया। 1 वाटी किसलेला ओला नारळ घेतलाय, पाव वाटी पंढरपुरी डाळ, 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या, तर तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, मुठभर कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील घेतला आहे। तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊया। तर इथे मी मिरची एकच घातली आहे, कारण आभा देखील खाते म्हणून मी खूप जास्त तिखट बनवली नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालूया। आंबटपणासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालते, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे दह्याचा देखील वापर करू शकता, ऑप्शनल आहे। पण लिंबामुळे ना चटणीचा रंग बराच वेळपर्यंत हिरवा राहतो। तर पाणी न घालता सुरुवातीला मी असं फिरवून घेतलं आणि मग आता आपल्याला लागेल तसं पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसर किंवा पातळ अशी चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। अप्प्यांसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची हिरवी चटपटीत चटणी तयार आहे। एक साधारण चटणी होईपर्यंत आपले 15 मिनिट गेले आहेत। आता बॅटर तुम्हाला दाखवते। बॅटर मस्त फर्मेंट झाला आहे, तुम्ही बघू शकता किती छान यामध्ये बबल्स आलेले आहेत। तर इथून पुढे जर तुम्हाला जाळीदार घावण अप्पे जर हवे असतील ना तर ही ट्रिक लक्षात ठेवा। सोडा नेहमी बॅटर जेव्हा आपण बनवतो ना तेव्हाच घालायचा। रव्याने हवं तेवढं पाणी शोषून घेतलं आहे, त्यामुळे आता हे एक्स्ट्रा पाणी मला काही लागणार नाहीये। यामध्ये मी काही बेसिक भाज्या चिरून घेतल्या आहे, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर। तुम्हाला जर आणखीन पौष्टिक बनवायचे असतील ना तर तुम्ही यामध्ये किसलेला गाजर, कोबी किंवा आणखी कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। चला आता आपलं हे अप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण लगेच अप्पे करायला घेऊया। माझ्याकडे ना नॉनस्टिकचं अप्पे पात्र नाहीये, तर मी बिडाचं अप्पे पात्र वापरतेय। बऱ्याच जणींचे अप्पे ना बिडाच्या अप्पे पात्रामध्ये चिटकून बसतात, बाहेर निघून येत नाही, तर त्यासाठीच्या काही टिप्स तुम्हाला इथे मी देते। तर अप्पे पात्र ना पहिले छान मस्त अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं। पहिला घाणा घालताना ना प्रत्येक कॅव्हिटीमध्ये व्यवस्थित तेल घालायचं आणि सगळीकडे ब्रशच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं। आणि अप्पे पात्रातून जेव्हा थोडासा धूर दिसायला लागेल ना त्या स्टेजला आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे।
बॅटर घालताना ना गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे। सुरुवातीला जर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो केली ना आणि त्यामध्ये जर तुम्ही हे आप्याचं बॅटर टाकलं तर मात्र आप्पे पॅनला चिटकून बसतात आणि लवकर बाहेर येत नाहीत। तर ही टिप नक्की लक्षात ठेवा। एकदा का आप्पे पात्र तापून छान तयार झालं ना की मग अगदी पहिला घाणा देखील आप्पे पात्राला चिकटत नाही। आता आप्प्यांवर ना अगदी थेंब थेंब तेल टाकून मी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता 5 मिनिटांमध्ये आप्पे आपले छान फुगून वर आलेले आहेत। त्याला आता आपण पलटी करून घेऊया। आप्पे उलटले ना की त्यानंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत। तर अगदी थेंबभरच तेल मी प्रत्येक साच्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे टम्म फुगलेले गोल गरगरीत आपले आप्पे तयार झालेले आहेत। जोपर्यंत तुम्ही कोणाला सांगत नाही ना तोपर्यंत कोणालाही कळणार नाहीत की हे डाळ तांदळाचे नाही तर रव्याचे आप्पे आहेत आणि ते देखील झटपट इन्स्टंट अगदी 15 मिनिटात तयार होणार आहे। चला आता अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील आप्पे तयार करून घेते। तर 1 कप रव्यापासून आज आपण हे जे बॅटर बनवलं आहे ना एवढ्या बॅटरमध्ये मोठ्या आकाराचे 22 आप्पे तयार होतात। मीडियम साईजचे जर तुम्ही म्हणालात तर एक साधारण 25 ते 27 आप्पे या बॅटरपासून तयार होऊ शकतात। बऱ्याच वेळा काय होतं ना घरी कोणीतरी अचानक पाहुणे येतात न सांगता न फोन करता तर आपली मग धांदल उडते की अशा वेळेस करायचं काय आणि पोहे उपमा तर आपण सगळेच करतो नाही का। तर अशा वेळेस झटपट होणारे घरातल्या साहित्यातले हे आप्पे करून पहा आणि जर कोणी विचारलं कसे केलेत तर माझी ही रेसिपी त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। बरं आणखी एक सांगायचं राहिलं की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत मिमीज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी आणि अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी लगेच सबस्क्राईब करा। अशाच घरच्या साहित्यात बनणाऱ्या सिंपल रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। बघा झालेत की नाही मस्त पांढरे शुभ्र आणि जाळीदार। कोणी म्हणेल का की हे आपण रव्यापासून आप्पे बनवलेत। आप्पे काढताना ना नेहमी जाळीवर किंवा चाळणीवर काढून घ्यायचे म्हणजे त्याची एक्स्ट्राची जी वाफ असते ना ती सगळी निघून जाते आणि मग आप्पे आपले सॉगी होत नाहीत। तर बघू शकता किती छान पांढरे शुभ्र आपले आप्पे तयार झालेले आहेत। सगळीकडून ह्याचा तुम्ही रंग बघू शकता मस्त खरपूस देखील झालेले आहेत। मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहताय कुठल्या गावातून पाहताय मला कमेंट नक्की करा म्हणजे मला देखील कळेल की आपला व्हिडिओ हा कुठल्या गावात कुठल्या शहरात पोहोचलाय। तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ इथेच संपलेला नाहीये तर आपली जी फूड टेस्टर आहे ना आभा तिचं मत देखील आपल्याला जाणून घ्यायचंय। तर चला आपण तिचं मत जाणून घेऊया। काय खाते साबा? आप्पे कशाचे आहेत नाही माहिती। चटणी सोबत खा। चांगले झाले टेस्टी। आप्पे किती जाळीदार झालेत किती मस्त मऊ लुसलुशीत झालेत हे मला तुम्हाला दाखवायचं होतं। नुकताच आप्पे पात्रातनं काढलेला इथं मी तुम्हाला फोडून दाखवते पण माझ्या हाताला इतके चटके बसतायत तर तुम्ही बघू शकता हे आप्पे किती मस्त जाळीदार झालेत। मला तुम्हाला दाखवता देखील येत नाहीये तो हातात धरता येत नाही इतका गरम गरम आहे। थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये असे गरमागरम आप्पे खायला छान वाटतात। तर माझे हाताचे बोटं तुम्ही इथे बघू शकता किती लाल झालेत म्हणजे मला अक्षरशः चटके बसत होते पण फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं की हे आतून किती छान जाळीदार झाले आहेत। तर एक लाईक या चटके बसलेल्या हातांसाठी नक्की करा।